वेलकम बॅक टू ओमकार केळुसकर ब्लॉग चॅनल. ओमकार केळुसकर ब्लॉग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आणि ओमकार केळुसकर ब्लॉग बऱ्याच काळानंतर हा ब्लॉग करत आहे. जवळपास 1-1.5 महिन्यानंतर हा ब्लॉग करत आहे. आणि हा ब्लॉग करत आहे मी त्र्यंबकेश्वराला. आणि त्र्यंबकेश्वराचं दर्शन घ्यायला मी आज नाशिकला जात आहे. तर आपल्या चॅनलला असंच पुढे कंटिन्यू राहा. ह्या अगोदरही मी त्र्यंबकेश्वराला गेलो होतो. आता पुन्हा माझी इच्छा झाली आहे तर त्र्यंबकेश्वरला जायची, तर जात आहे. वर्षाची शेवट ही आध्यात्मिक ठिकाणी भेट देऊन करायची होती. आणि बाप्पाचं दर्शन हे आपण 2026 मध्ये पुन्हा एकदा घेऊन येणार आहोत, त्याच दिवसामध्ये मागे गणेश जयंतीला. आणि आता आपण हीच सुरुवात ह्या ब्लॉग पासून करत आहे, त्र्यंबकेश्वरापासून. तर आपल्या चॅनलला पुढे असंच कंटिन्यू राहा. ओमकार केळुसकर ब्लॉग ह्या चॅनलने मध्यंतरी स्किप केलेले होते व्हिडिओ बनवणे, आणि आता पुन्हा एकदा सुरुवात केली आहे त्र्यंबकेश्वरापासून. मला पण खूप उत्सुकता आहे. तिकीट मिळत नव्हती, कशी बशी एका दिवसात रिझर्वेशन मिळालं. आणि हा योग खूप कमी येतो. जर तुमच्या मनात इच्छा असेल तर देवाला ती पूर्ण करावी लागते. आणि माझी ही इच्छा होती त्र्यंबकेश्वराला जाण्याची, आणि ती आज पूर्ण होते. मला येतानाची पण तिकीट मिळाली आहे. हे असे चमत्कार खूप कमी घडतात. देवाला इच्छा होती की मला तिकडे घेऊन यायचं, आणि देव मला तिथे घेऊन येत आहे. तर आपल्या चॅनलला असंच पुढे कंटिन्यू राहा. आपण पुढे जाऊन व्हिडिओ बनवणार आणि एक्सप्लोर करणार आहोत. असंच सपोर्ट आपल्या ओमकार केळुसकर ब्लॉगला असू द्या. पुन्हा नव्याने ओमकार केळुसकर ब्लॉग सुरुवात झालेला आहे, तर असेच चॅनलला कंटिन्यू राहा. ही आपली ट्रेन लागलेली होती, आणि ही आपली सीट आहे मिडल बर्थ, जी रिझर्व झालेली होती 50. तर ही आपली सीट आहे S4 मधली. थोड्या वेळाची गाडी सुटेल इकडून. मी आज त्र्यंबकेश्वराला सोलो ट्रॅव्हल करत आहे LTD वरून. आणि अचानक ही तिकीट मिळाली, आणि आज ती बुक करून मी चाललो. आणि येतानाची पण तिकीट मिळाली. उद्याच रिटर्न यायचं आहे. उद्याच्या दिवसात जे त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं, जे जवळपास एक्सप्लोर करणार आहे ना, ते करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आपल्या चॅनलला असंच सपोर्ट करा. हा प्रवास थोड्या वेळात चालला, आणि ही ट्रेन पुन्हा आता चालू होईल. इथून 10:45 सुटते. बनारस एक्सप्रेस आहे. कुठलीच ट्रेन मिळत नव्हती. ही एक देवाच्या कृपेने म्हणतात ना तशी भेटलेली आहे. आजच्या दिवसातच भेटली ती अचानक. म्हणजे जेमतेम 3-4 तासाच्या आत ही मला ट्रेन भेटलेली आहे. तर आपण हा पुढे प्रवास करणार आहोत कंटिन्यू. तर आपण LTD वरून निघालो, ठाणा सोडला, आणि आता गाडी कल्याणला जात आहे. आणि LTD, ठाणा, कल्याण आणि नाशिक असे ऑल टाईम असणार आहे आपले. आणि आपल्याला झोपता येणार नाही, कारण 2 वाजता नाशिक येतं त्या ट्रेनला, बनारस सुपरफास्टला. आणि खूप फास्ट ट्रेन आहे. बरोबर 10:45 ती तिकडून सुटलेली होती, आणि ठाण्याला सोडलेलं आहे. आता कल्याणला येईल. कल्याणवरून डायरेक्ट ही गाडी धावणार आहे नाशिकला. तर तिथून पुढचा प्रवास आपला चालू होईल. तर बघूया आपण नाशिकला उतरताना काय सोय भेटते का, काय सोय होते का. तर आपल्याला नाशिकलाच थांबावं लागेल स्टेशनला. तर आपण या व्हिडिओला असं पुढेच कंटिन्यू राहूया. फायनली मी नाशिक स्टेशनला आलेलो आहे, आणि 2:30 वाजले येते यायला. आणि इथून पुढे त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी काय सोर्स अवेलेबल आहे का तो पाहणार आहे. थोड्या वेळात आपण बघू काय सोर्स भेटतो का नाही करताना. तर इथेच आपण वेट करू. सकाळी 4च्या 4:30-5च्या एसटीने जाऊ, किंवा रिक्षाने जाऊ, शेअरिंगने, जे प्रेफर करता येईल ते. आपल्या चॅनल असंच पुढे कंटिन्यू राहा. तर हा वेटिंग रूम आहे इथे. पाहू शकता, प्रवाशांसाठी राहण्याकरता इथे वेटिंग रूम आहे. गाईज खूप थंडी आहे नाशिकमध्ये. मी हुडी घातली माझी. तर तुम्ही पाहत असाल तर हे नाशिक स्टेशन. खूप कडाक्याची थंडी आहे इकडे. तर नाशिक स्टेशनच्या बाहेरून 200 रुपये शेअरिंग टॅक्सी केली आहे, जी आपल्या त्र्यंबकेश्वरला नेऊन सोडेल. फायनली 4 वाजले, आणि हे त्र्यंबकेश्वराचं उत्तरद्वार आहे. तिथे आपण येऊन पोचलो आहे.
आणि हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक. हे आपल्या त्र्यंबकेश्वर मध्ये आल्यावर पाहायला मिळतं. आता इथून आपण सरळ खाली जाणार आहोत. तिथून त्र्यंबकेश्वराजवळ जाण्यासाठी मंदिराजवळ लाईन सुरू होते. आता आपण त्या लाईनीमध्ये आपण जाणार आहोत. तर आता आपण पुढे जाऊया. इथे त्र्यंबकेश्वराला प्रचंड गर्दी आहे. लोक 2-3 वाजल्यापासून लाईनीत उभे आहे आणि मी ते 4:10 आलेलो आहे आणि थोड्या वेळात लाईन ही सुरू होईल. तर लाईन ही सुरू झाली आहे. 4:45 झाले आहेत आणि लोक अजून येत आहेत. खूप प्रचंड गर्दी आणि थंडी तर खूप आहे. पाय एकदम गारटले आहेत. तर आम्ही या थंडीमध्ये चालत आहोत दर्शनासाठी. फायनली आम्ही आतमध्ये प्रवेश केला आहे आणि हे शंकर भगवानसाठी बेल वगैरे घेऊन आम्ही दर्शनासाठी निघालो आहोत. प्रचंड गर्दी आहे. तुम्ही पाहू शकता कसे रॅग आहेत तिकडे आणि लोक रांगेतून चालतायत. आता आपण पण ही रांग कंटिन्यू करणार आहोत पुढे. बम बम. ही गर्दी पुढे संपली बंद आहे. सगळे तिथे क्रॉस करा. रांग ही हळूहळू पुढे चालत आहे आणि एवढी प्रचंड गर्दी आहे. प्रचंड गर्दीमध्ये ही लहान लहान पोरं सुद्धा आहेत आणि बघू शकतात लोक येत आहेत. आणि हा बाबू बघा सुंदर. जय महादेव. जय 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 जय. मग अशी आम्ही तेरा क्रॉस केले. आता हे रॅक क्रॉस करतोय. खूप आतमध्ये आहे मंदिर. गेल्या टायमाला आम्ही ओळखीने गेलेलो म्हणजे लवकर झालं. पण गर्दी वाटलं ते तसं लवकर दर्शन होणार नाही. पण लवकर झालं. लाईन पटापट सोडतंय. तर हे इथून दर्शन भेटतंय टीव्हीतून बघू शकता. LED मध्ये त्र्यंबकेश्वराचं दर्शन. तुम्ही पाहू शकता त्र्यंबकेश्वराचं दर्शन लाईव्ह HD TV वरती. तर तो रॅक पूर्ण करून आम्ही या रॅक मध्ये आलेलो आहे आणि इथे पण लाईन आहे. काय एनर्जी पहा. भोलेनाथाची शक्ती, ताकद, एनर्जी पहाटे पाहायला मिळते आपल्याला. ललकार हर महादेव. जवळपास हा तिसरा रॅक असेल जो आम्ही क्रॉस करून जात आहे आणि खूप गर्दी आहे आणि महादेवाचा गजर हे जय जयकार ललकार खूप मोठ्या जोरात होत आहे. प्रचंड शक्ती इकडे आणि स्पिरिच्युअलिटी आपल्याला अनुभवायला मिळते. आपल्या व्हिडिओ असंच पुढे कंटिन्यू करा. इथे आहे मंदिर. जवळपास आम्ही जवळ आलेलो आहोत. आतमध्ये शूट करायला भेटणार नाही. कुठलंही तीर्थक्षेत्र असलं तर शूट करायला मिळत नाही. आम्ही इथपर्यंत पोचलेलो आहोत. तर मी आलो आहे जवळ. पुढे गर्दी एवढी नाही आहे. थोड्या वेळात दर्शन होईल आणि सगळी VIP लाईन दिसते. जय
महादेव 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 महादेव. फायनली त्र्यंबकेश्वराचं दर्शन झालेलं आहे आणि आतमध्ये व्हिडिओ काढायला भेटती नाही, कारण की कुठलाही तुम्ही तीर्थक्षेत्री जाता तिथे व्हिडिओ काढायला परवानगी नसते. पण बाहेरून एक गजर होता तो आपल्याला पाहायला मिळाला, हर हर महादेवचा. तर पुढे असेच व्हिडिओला आपल्या कंटिन्यू राहा. आज आपल्याला बरेच काही आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक्सप्लोर करायचं आहे. आज त्र्यंबकेश्वराला येऊन अजून पुढे पण जाऊन एक्सप्लोर करणार आहे. अजून आम्ही इथे थांबणार आहोत. तर आता इथे जर आम्ही फिरतोय तर त्र्यंबकेश्वराच्या इथे काम चालू आहे मंदिराजवळ. तर असा सगळा परिसर आहे. नक्की तुम्ही सुद्धा येऊन त्र्यंबकेश्वराचं दर्शन घ्या. आज आम्ही सकाळी येऊन दर्शन घेतलं. मंदिराच्या बाजूने बाहेर पडलात ना तर इथे ही देवळं आहेत. इथे मी गेल्या टायमाला येऊन दर्शन घेतलेलं आहे. सगळ्यांचं दर्शन इथे येऊन करावं लागतं. तर हे गायत्री माताचं मंदिर आहे त्र्यंबकेश्वरमध्ये. गायत्री माताचं दर्शन झालेलं आहे त्र्यंबकेश्वर नंतर आणि आता इथे राहण्यासाठी व्यवस्था बघत आहोत, कारण की 5:30ला निघायचं आहे आणि कुशावर कुंडावर जायचं आहे थोड्या वेळाने. तर आपल्या चॅनल असेच पुढे कंटिन्यू राहा. तर हे आहे गजानन महाराज संस्थान. खूप मोठं संस्थान आहे. इथे राहायची सोय असते. तर आता इथे आम्ही बघतो काय सोय आहे राहण्याची. खूप सुंदर आहे वातावरण इथलं, भारी वाटतंय. ते मंदिराणी आहेत बघा, किती सुंदर आणि अप्रतिम आहे इथलं वातावरण आणि सुंदर देवळे आहेत. शांतता पण तितकीच आहे. आणि इथे रूम नोंदणी केली आहे, ते भक्त निवास आहे. इथे लिहिलंय रूम नोंदणी इन्क्वायरी. तर आता आम्ही चाललोय नाशिकला. कुशावर्ती कुंडाला नाही जात आहे आणि इथे गजानन महाराज संस्थानामध्ये रूम अवेलेबल नव्हते आणि फुल होते. ते 12 नंतर वेटिंग मिळणार होते, जे वेटिंगवरती होते. आणि तिथे वेटिंग असतात आणि गर्दी खूप आहे. इथे लॉन्ज वगैरे नाही आहेत, रूम्स पण अवेलेबल नाही आहेत. तर आता आम्ही जाऊन नाशिकला मी थांबणार आहे. तिथून माझी ट्रेन आहे 5:30ची. तर पुढे व्लॉगला कंटिन्यू राहा. आम्ही चाललो आहे नाशिकला आणि ही नाशिक रोडला जाणारी बस पकडली आहे, ज्याची फेअर होते 70 रुपये. इथून त्र्यंबकवरून नाशिक स्टेशनला जायला 70 रुपये घेतात. आणि सकाळी मी रिक्षाला 200 रुपये दिले. तर आता काहीच ऑप्शन नाही इथे राहण्यासाठी, तर थांबून काय फायदा नाही आहे. डायरेक्ट मग नाशिक स्टेशनला वेटिंग रूममध्ये थांबेल आणि तिथे आपली AC ट्रेन आहे. मग तिकडे आपला व्हिडिओ एंड होईल. तर आता मी आहे नाशिक स्टेशनला आणि वेटिंग रूममध्ये थांबलेलं आहे, जिथे पर पर्सन चार्ज करतात 20 रुपये. आणि मी 5 तास इथे थांबणार आहे, 4 वाजेपर्यंत. आणि इथून माझी ट्रेन आहे 5:35ची AC ट्रेन आहे. आणि LTTपर्यंत आहे. तर आपल्याला इथे वेळ काढावा लागणार आहे. काही ऑप्शन नव्हता, तिकडे खूप महाग होते आणि अवेलेबल पण नव्हते. इथे आहेच स्वस्त, पण 5 तासासाठी खूपच होत आहे. 3 तासाप्रमाणे ओके होतं, 200-300 असं. पण वेटिंग रूममध्ये आम्ही स्टे केला आहे. मी थोडा वेळ वाट बघायची इथे.
एकदम क्लीन आणि चांगलं आहे. तुम्ही पाहू शकता. वेटिंग रूम स्टेशनचा. तर आता आपण थोडा वेळ ती आराम करूया आणि ट्रेनची वाट बघूया. ट्रेनमध्ये आपला ब्लॉग आपण एंड करणार आहोत. मला पण ट्रेन एक्सप्लोअर करायची कशी आहे, AC ट्रेन. तर आपल्या चॅनल असंच पुढे कंटिन्यू राहा. आपण ट्रेन पण एक्सप्लोअर करूया. तर गाईज, मी बराच वेळ स्टेशनला होतो आणि माझी गाडी 5 तास लेट आहे. त्यामुळे मी प्लॅन कॅन्सल केला. माझी AC जी तिकीट होती ती कॅन्सल करून दुसऱ्या ट्रेननी जातो आहे. आणि मला लवकर मुंबईला पोचायचं आहे, तर त्या कारणाने तिकीट कॅन्सल करून जनरलच्या डब्याने जाणार आहे. तर आपल्या चॅनलला असाच आजपर्यंत सपोर्ट केला, हा पुढेही करा. पुढे व्हिडिओ बनवता येणार नाही गाडीची, जनरल डब्याची काय मी व्हिडिओ बनवू. तर AC डबा आपला जाण्याचा प्रवास हा इथेच संपतो आहे. जनरलने प्रवास करतो आहे. 10:30ला येणारी गाडी आहे ती 5:22ची गाडी 10:30ला येणार आहे. एवढा थांबून फायदा नाही आहे. तर आपल्या चॅनल असेच पुढे तुम्ही सपोर्ट करत राहा, आजवर जसं केलं असं. तर आता ही व्हिडिओ आपण इथेच संपूया आणि ओमकार केळुसकर ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.